कथासरिता सादर करीत आहे पैलवानांचं गाव ही मराठी कथा. अण्णाभाऊ साठेंद्वारा लिहिलेली कथा आपण ऐकत आहात कृष्णासोबत. सुरुवात करूयात पैलवानांचं गाव. पण तत्पूर्वी ह्या आणि यासारख्या बऱ्याच कथा तुम्हाला ऐकायच्या असतील तर कथासरिता सबस्क्राईब करायला विसरू नका. पैलवानांचं गाव म्हणून यंके या गावाची बरीच ख्याती झाली. कांच्या गावचं पाहुणं असं विचारलं की उत्तर मिळायचं पैलवानांच्या यंक्याचं. आव पाहुणं, ही वाट पैलवानांच्या यंक्याला जातीये का? आणि तो माणूस म्हणे, आव ही नव, डाव्या हाताच्या गाड मारून सरळ पैलवानांच्या यंक्यात जातीया. अगदी सरळ जावा, नाकाच्या शेंड्याच्या सुमकीनं. म्हणजे पैलवानांचं यंक हे सर्व अर्थानं पैलवान होऊन बसलं होतं. त्या गावाच्या नावाचा उच्चार करण्यापूर्वी आधी पैलवान या शब्दाचा उच्चार केल्याशिवाय त्या गावाचं नाव पूर्ण होत नव्हतं. त्याचं कारण नदीपलीकडलं धाकटं यंक होतं. गावात जंगी 2 तालमी होत्या. त्या चिरेबंदी होत्या. मुंबईच्या असणाऱ्या आणि दाणे बंदरात, गोदीत, तांबा पितळ बाजारात, लोखंडी बाजारात अशा अनेक ठिकाणी हमालीचं काम करणाऱ्या गावच्या गड्यांनी त्या तालमी बरोबरीनं सजवल्या होत्या. मोठमोठ्या तसबिरी होत्या. दोन्ही ठिकाणी एकच मारुती हातानं स्वतःची छाती चिरून आत असलेल्या राम आणि सीताचं गावाला दर्शन देत होता. आणि त्या मारुतीकडे पाहत दोन्हीकडे शड्डू दणकत होते. गावात तेढ सारखी वाढत होती. पूर्वीपासून पैलवानांचं यंके गाव त्या भागात कुस्तीत पुढे होते. त्याला कुस्तीचा भलताच नाद होता. पोरग चालायला लागलं की बापाबरोबर तालमीत जात होतं आणि त्या तांबड्या मातीत दौडत होतं. वाघाचं बछडं जसं जन्मलं की जागा सोडतं आणि मग गुरकतं, तसला जीव प्रकार होता. मक्याच्या हिरव्यागार ताटावर भरदार कणीस पोसावं तसं बापाच्या नजरेखाली पोरग रगदार आणि बलिष्ठ निपजत होतं. जुन्यातून नवतरारून पुढे येत होतं आणि गावात घरटे पैलवान पैदा होत होते आणि कुस्ती सुटली की पोरं मुंबई गाठत होती. परंतु अलीकडे त्या गावात मोठी तेढ निर्माण झाली होती. 2 आळ्या पडल्या होत्या आणि त्या खोत आणि चव्हाण यांच्यात वाटल्या गेल्या होत्या. कारण गावात चव्हाणांची आळी आणि खोताची आळी या 2च आळ्या मोठ्या होत्या. या 2 आळ्या माणूसबळानं, पैक्यानं आणि गुरमीनं जबर होत्या. आणि बाकी मग 2 घरं मुसलमानाची, 2 चांभाराची, 3 घराचा मांगवाडा, 5 घराचा महारवाडा, 2 बामणवाडे वगैरे हे सर्व लोढणे होते. ते कोणत्याही म्हशीच्या गळ्यात बांधले तरी भरकटत जात होते. त्यांची कसलीच तक्रार नव्हती. 2 रेड्यांच्या झुंजीच्या आईला नुसता बुकणा उडायचा असा पोक्ता विचार करून ते आपली चामडी वाचवीत होते. परंतु चव्हाण आळीचा पुढारी खंडू चव्हाण आणि खोताच्या आळीचा करता रामजी हे दोघं एकमेकांपुढे दंड ठोकीत होते. ते तर एकमेकांची सगळं सोलून वाळत घालतो अशी खाटकाची भाषा बोलत होते. वैशाखात बंडू चव्हाणानं आपल्या थोरल्या पोराचं लग्न काढलं आणि याच मांडवात धाकट्या लेकीचं चिमीचं लग्न उरकून घ्यायचं त्यानं विचार केला. आणि त्याच साली रामजी खोतानाही तोच विचार केला होता. त्याच्या घरातही त्याचा एक मुलगा आणि एक पोरगी लग्नाला आली होती. एकाच मांडवात 2 लग्न करून मोकळं व्हायचं असं त्याचंही ठरलं होतं. आणि मग ते दोघं गावगाव हिंडून एक नवरा आणि एक नवरी शोधित होते. जी गरज खंडूला होती तीच गरज रामजीचीही होती. परंतु नवरा नवरीची भानगड जुळून येत नव्हती. नवरा जमत होता तर नवरी मिळत नव्हती आणि नवरा मिळाला तर हुंड्याच्या प्रश्नावर जमलेलं काम बिघडत होतं. आणि नवरी पसंत पडलीच तर तिचा बाप हुंडा कबूल करीत नव्हता. अशी काही ना काही विघ्न उद्भवत होती. ते दोघं फिरून बेजार झाले. शेवटी त्या दोघांना अक्कल सुचली. खंडू आणि रामजी यांनी आपापसात विचार केला. खंडू रामजीला म्हणाला, आता हे नवरा नवरी उकरडा फुकीत कुठवर हिंडायचं. एक काम करूया, तुमची लेक माझ्या पोराला द्या आणि माझी लेक तुमच्या पोराला देतोया. करू हर हर आपलं. बोला, कबूल आहे का?
आईला खरंच की. च्या आईला डोसक्यातच आलं नाही राव, रामजी हरकून म्हणाला. आव घरातच नवरा नवरीन उगच फिरलोय म्हणायचं. चला मग करून टाकूयान काय. आणि त्या तिथीला दोन आईला 2-2 मांडवं घालून लग्न लागले. मग खंडू आणि रामजी मोकळी झाली. दिवसानुदिवस रेटले. महिने पुढे येऊन गेले आणि 1 वर्ष झालं. खंडूची लेक रामजीच्या घरी नांदत होती आणि रामजीची लेक खंडूच्या घरी संसार करीत होती. त्या 2 आळीला होत्या. दिवसामागून 1-2दा आपापल्या माहेरी येऊन जात होत्या. परंतु खंडूची लेक आईच्या घरी गेली की तासनतास बसत होती. तिला घराची आठवणच होत नव्हती आणि तिच्या त्या बेगुमान वागण्यामुळे गावात भयंकर तेढ पडली होती. गाव दुभंगला. एके दिवशी रामजीच्या घरावरती ठिणगी पडली आणि त्याचा फडका झाला. रामजीची सून सकाळी खंडूच्या घरी गेलेली दुपारी परतली आणि रामजीची बायको तरकटली. तिनं सुनेला धारेवर धरली. ती म्हणाली, अगं तुला रोज माहेराची आठवण होती या, मग तो लगीनच का केलंयसा? हे तर नांदायचं ग कुणी? पुढं ती बोलली नाही. तुझ्या आईनं का बानं? असं भाव तिच्या चेहऱ्यावर उमटला. तो बेरकी चिमीनं जाणला आणि दुसऱ्याच दिवशी नदीला पाण्याला जाते असं सांगून ती पुढं गेली. आणि मग चिमीच्या आईनं आपल्या सुनेवर चांगुनावर दबा धरला आणि त्याच दुपारी चांगुना सहज म्हणून आईकडे जाऊन आली तशी तिची सासू कडाली. काय गे फिरते, तू रोज माहेरी जायची, मग इथं नान्न कुणी करायचं? तुझ्या आईनं का बापानं? अगं सांग की ए. चांगुना हे ऐकून भयभीत झाली. कधीच असं न बोलणारी सासू आज अशी एकदम एकेरीवर का यावी हे तिला समजेना. ती एकदम बावरून म्हणाली, आत्या, मी आता उभ्या उभ्या जाऊन आली आणि एवढीशा चुकीसाठी माझ्या वडिलांना येडवाकड का बोलतया? येड आहे का वाकड आहे ते आईलाच तू विचार आपल्या. सासू तिला म्हणाली, अगं जर तुला नांदायचंच नव्हतं तर लगीन ग कशा पाय केलं यास? डोंबर नेवणी हातात एक तोंतून घेऊन नाही फिरायचं. आत्या, चांगुनानं आवाज चढवला आणि मग सासू पिसळली. तिला म्हणाली, अगं वरडू न ग, घर तिवानी सरळ ना, नाहीतर वाट धर, आईचं घर लांब नाही. सासूच्या भडीमारानं चांगुनाचं हृदय बेचिराग झालं. ते गुराढोरासारखी हंबरू लागली आणि मग तशीच हंबरत आईकडे गेली. आईच्या घरी जाऊन सुद्धा ती पुन्हा पुष्कळ रडली. त्या आरडाओरडीनं खोताची आळी रामजीच्या दारात जमली आणि त्या आळी पुढं उभं राहून चांगुनानं सासू काय काय बोलली हे सगळं सविस्तर सांगितलं. ते ऐकून कित्येकाची डोकी फिरली. रामजी तर वेडापिसा झाला. म्हणाला, जा घरात, आजपासनं ते चव्हाणाचं घर आमासनी मेलं. नांदणं पुरं आणि पाहणं बी पुरं. एवढ्यात रामजीचा मुलगा गरजला. तो चिमीकडे वळून म्हणला, काल तुला आई बोलली ते तू आज आपल्या आईला सांगून चांगीवर सूट घेतलायस. आता आपली लुगडी धर आणि तू पण वाट धर. चाल, बाद झालं तुझं पण. आणि एवढं बोलून सुद्धा तो थांबला नाही. तर त्यानं स्वतः त्या चिमीला घराबाहेर काढून तिच्या आई पुढं केली आणि म्हणाला, मामी, ही आपली लाडकी लेक घ्यावं ताब्यात. मला हिची गरज नाही. वाटलं तर या गर्दीच्या लेकीला 5 नवरं करून द्या. एवढंच बोलून तो चालू लागला. त्याने एकदाही मागं वळून पाहिलं नाही. जावयाचं ते बोलणं ऐकून खंडूची बायको खळकन खाली बसली. चांगुनाला तसं बोलून हा प्रकार होईल याची तिला कल्पना नव्हती. त्यात वाटलं तर गर्दीच्या लेकीला 500 नवरा करून द्या ही जावयाची सूचना तिच्या वर्मी बसली होती. ती उरावर हाणून घेत वरडू लागली. तो आरडा ऐकून चव्हाण आळी जमली. त्यांची डोकी तरकटली आणि 2 आळ्यात म्हणजे पहिलवानांच्या गावात भडका उडाला आणि गाव दुभंगला. त्या दिवसापासून चिमी आपल्या घरी होती आणि चांगुना आपल्या माहेरी होती. चव्हाण आणि खोत एकमेकांवर गुरकत होते. एकमेकांच्या वाऱ्याला उभं राहत नव्हते. एका गावाची 2 गावं झाली होती. आळ्या आता आपला आपला निराळा कारभार करत होत्या आणि त्या सवत्या सुभ्यातून गावात 2 तालमी उभ्या झाल्या होत्या. दोन्हीकडे पैलवान तालीम करीत होते. परंतु अधूनमधून चिमी आणि चांगुणाचं काय करायचं हा प्रश्न उद्भवत होता.
आणि मग दोन्हीकडचे करते तो कानाबाहेर टाकीत होते. एका वर्षी गावच्या जत्रेत एक घटना घडली. खोताच्या आळीनं रामजीच्या लेकाला सखुबाला फडात फिरवला. मग त्या फडात उभा राहून खोत मोठ्याने गरजला, "हो, खोताचा पहिलवान हाय. ज्याला खेळायचं असेल त्यानं तयारी करावी. इनाम ₹50. 50 रुपये इनाम." हे ऐकताच खंडू चव्हाणाचा उमाजी वाघागत फडात आला. आपल्या मती चिमीला 500 नवरं करून द्या असा येऊ म्हणणारा सखुबा आयता तडाख्यात येतो या ही संधी दावडायची नाही असा त्यानं बेत केला आणि जाऊन सखुबाला सलामी दिली. चिल्लर कुस्त्या गडप झाल्या. सर्वांचे डोळे त्यांच्या त्या कुस्तीवर जडले. 2 पैलवानांनी किस्तक चढवली, दंड ठोकून मैदान हादरवून टाकलं आणि मग एकमेकांवर कोसळून गेलं. पण सखुबानं सावधपणाचा खेळ खेळून गपकन त्या उमाजीला एका झटक्यात पुढे घेतला आणि पाठीवर जाऊन हा हा म्हणता उकाटीवर घेऊन चित केला. फडात टाळ्यांचा कडकडाट झाला. "शाबास रे पोरा!" सारा फड गरजला आणि सखुबानं आरोळी ठोकली, "चल दुसरा." परंतु या घडीला दुसरा पैलवान कोणी उठला नाही. मात्र सखुबाचं ते आव्हान चव्हाणांच्या काळजाला झोंबलं. पुढं काही लोकांनी खोत आणि चव्हाण ही गावातले दोही मिटवा असा सल्ला दिला आणि गाव चावडीत जमला. कोणाचं चुकलं, कोण गैर वागलं याचा न्याय निवाडा होऊ लागला. प्रथम कुलकर्णी उठून म्हणाला, "आईचं आणि मुलाचं भांडण होतं तरी तुम्ही शहाणी माणसायचा. या लहानशा गोष्टीसाठी भांडताय हे बरं नाही. आणि तुमच्या त्या भांडणामध्ये त्या 2 पोरीचं नुकसान होतं या, हे लय वाईट आहे बघा." सर्वांनी नाक फेंदारून कुलकर्णीकडे पाहिलं. "काय शहाणपणा सांगतो या" असा भाव त्या दोन्हीकडील लोकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. तो भाव पाहून कुलकर्णी मनात म्हणाला, "गाढवा पुढं गीता, काय करणार?" "बोला ग भडा भडा." एका कोपऱ्यातून एक डेरकी आली. "त्याआधी रामजीनं सांगावं." कोणतरी बोललं आणि दुसरा आवाज झाला, "भांडणाची जुंपी कोणी केली? ही कवा पण पेटली या रामजीच्या घरात." एका खोताने सुचवलं आणि मग सखुबा म्हणाला, "ऐका मग, माझी माय माझ्या बायकोला म्हणाली की सारखी माहेरी जातेस आणि मग लगीनच का केलंय? इथं नांदायचं कोणी?" "बरं मोहरा." सर्वजण हुंकारले. "मग मोहर माझ्या बायकोनं आपल्या आईला 1चं 2 सांगून आमच्या चांगुनीला हाकून दिलं आणि मग तुम्ही रे काय केलं?" खंडू मध्येच म्हणाला, "अब ऐका ऐका, अब ऐकून तर घ्या की काय म्हणतो या, ऐका की." असं गलका वाढला आणि सखुबा म्हणाला, "आणि मग म्या भीती मिला तिच्या घरात नेऊन पुचपिली आणि काय बोलला?" खंडू कडारून म्हणाला, "पोरीला 5 नवरं करून द्या म्हणाला का नाही? बोल ना." "होय म्हणालो." "मग?" सखुबा म्हणाला आणि उमा उठून ओरडला, "आणि मग तू बी आपल्या बहिणीला 1000 नवरं करून दे की, जा." वातावरण तंग झालं. दोन्हींची डोकी तापली. सखुबा पिसळला आणि म्हणाला, "उम्या, टाळक जाग्यावर ठेवून बोल. नाहीतर काय बिघडलं र? काय होईल ना ते तरी सांग आमसनी." उमानं हाताशी बोटं वाकडे करून विचारलं, "ते टाळक जागेवर राहणार नाही." सखुबा बोलला. तशी दोन्हीकडील माणसं काठ्या डोक्यावर धरून उठली. हाना अशी एकच आरोळी झाली. परंतु काही लोकांनी मध्ये पडून हाणामारी रोखली. गलका शांत झाला. खंडूखोत उभा राहून म्हणाला, "मंडळी, ही पैलवानाची गुरमीची भाषा आहे. आता हाणामारी नकोय आपल्या. तर मोरल्यासारी गावाच्या जत्रेत गावची पटक्याची कुस्ती लावायची नाही. कनम खोता आणि चव्हाणच कुस्ती खेळणार. चव्हाणांनी आमच्या गड्याला गडी द्यावा, तरण्याला तरणं द्यावा, म्हाताऱ्याला म्हातारा, पोराला पोर, आणि हुनशानं जाऊ दे, एकाचं काय व्हायचंय ते होऊ दे." आणि ठरलं. सारी चव्हाण ओरडली आणि कुस्तीच्या जोड्या ठरवून बैठक उठली. परंतु 2-4 दिवसात दोन्ही आळीला वातावरण दापकू लागलं. प्रत्येक माणूस आता मला कुस्ती खेळावी लागणार याचा विचार करू लागला. जे पैलवान होते ते म्हणत होते जे व्हायचं ते होईल. पण सर्वात वाईट परिस्थिती झाली ती म्हाताऱ्यांची.
आपली कातड्याच्या पिशवीतील हाडकं आता कुस्ती खेळणार, कशी खेळणार, असा विचार त्यांना पडला होता. पुढे जत्रा जवळ येत होती. दोन्हीकडे तयारी चालू झाली होती. दोन्हीकडचे पैलवान मेहनती करीत होते, खोराक खात होते. तरणी पोरं बिनघोरी होती, पण खूप तयारीची माणसं ती. मेहनत करूनच अर्धमिली झाली होती. कित्येकाच्या अंगावरचं केस तुटून त्याची केस पुढं झाली होती. कित्येकानं आपापल्या दुखाला पट्ट्या बांधल्या होत्या. काही काठीचा आधार घेऊन चालत होते आणि मी कुस्ती कसा करणार या चिंतेनं त्यांचा जीव बेजार झाला होता. म्हातारी मंडळी पार टरकली होती. त्यांनी मेहनतीची दहशत घेतली होती. 2 बैठकी मारल्या तरी त्यांना धाप लागत होती. तालमीत येणारी पैलवान केविलवाना चेहरा करून एकमेकांकडे बघत होते. आता कसं होणार हा प्रश्न हळूच विचारित होते. तर काही जण तोंड देखले, हे काय का होईना, जीव जाईल नव, 17 वखत जाऊ दे, पर त्यासनी आम्ही सोडणार नाही, असं म्हणत होते. धापा टाकीत होते सगळे. रानात, मळ्यात, गावात, आळीला सर्वत्र कुस्तीची चर्चा होत होती. कुस्ती जणू त्यांच्या मुळावर आली होती. कित्येकांना ते संकट वाटत होतं आणि त्या संकटातून मुक्त कसं होता येईल याचा जो तो विचार करीत होता. खोतांच्या आळीचा पैलवान चव्हाण आळीचा आपल्याशी कुस्ती खेळणारा गडी दिसला की हसून बोलत होता. कधी बघायचं नाही तो पण पान खाता का म्हणून विचारित होता आणि हळूच बोलत होता. काय करावं बरं, बरं माझ्या जीवाला बी बरं नाही नवं. ही परिस्थिती दोन्हीकडे होती. परंतु जे तटस्थ लोक होते, म्हणजे चांभार, मांग, महार, बामण, मुसलमान, हे आपापसात हसत होते आणि आतुर होऊन जत्रेची वाट पाहत होते. मुसलमान आपापसात एकमेकांना विचारित होते, अपने गाव के कत्ल की रात कभी आता है रे? आणि पोरं मेंढ्याच्या धडका कवा हयाती, असं धनगर विचारित होते. जत्रा 15 दिवसांवर आली. गावोगाव पाट्या फिरल्या, जाहिराती वाटल्या की दिनांक रोजी आमच्या पैलवानांचा यंक या गावी जत्रा असून फक्त आमच्या गावाच्याच पैलवानांच्या जंगी कुस्त्या होणार आहेत. आणि याच दरम्यान दोन्ही आळीला नारू होऊ लागले. जो तो एरंडाचं पान पायाला बांधून काठी टेकत लंगडू लागला आणि आपल्याशी कुस्ती खेळणारा भेटला आगे कणत म्हणू लागला, आता आपली कुस्ती कशी व्हायची? आम्हाला तर नारू झालाय, अन्न खावाना का चालाही नाही. आणि त्याचा जोडीदार पैलवान त्याच्यापेक्षा दुप्पट कणत सांगू लागला, अव माझं बी लय बिघडलं या, आम्हाला तर 2 नारू झाले ते, एक झाला गुडघ्याला आणि दुसरा बाबा 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 सांगा बा वाटाणा भरत्या जागी झाला या. आणि मग कसं करायचं म्हणता या? कशाचं? अव आपल्या कुस्तीचं. आता काय करायचं ना, गाढव खायचं या. पर ते गाढव उपासणार का म्हणतोय मी, मग काय करायचं म्हणता? अहो मी तर म्हणतोय सलामी घेऊन दोघांना पुरं म्हणावं. बर 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 ठरलं मग. ही भाषा आता गावात सुरू झाली होती. सर्वच एकमेकांशी बोलत होते, परंतु रामजी आणि खंडू आपली जागा सोडित नव्हते. जत्रेत त्या दोघांची कुस्ती ठरली होती. तेही बसल्या जागी कुस्तीचाच विचार करीत होते. परंतु गावाचा पोलीस पाटील हनुमंतराव हा निराळाच विचार करीत होता. या 2 आळीची परिस्थिती त्या बेरकी पाटलानं ताडली होती आणि या 2 आळीच्या कुस्त्या कशा कशा बंद पाडाव्या आणि या भांडखोर लोकायला एकाएकी नारो झालं असं कसं काय, असं तो स्वतःला विचारित होता. आला आला म्हणता जत्रेचा दिवस झाला. गावात पालखीची तयारी सुरू झाली. परंतु खोत आणि चव्हाण लंगडत होते. त्याच्या चेहऱ्यावर मरणकळा आली होती. त्यांना उद्या कुस्तीच्या फडात काय होणार याची चिंता पडली होती. जरी सलामी होऊन पुरं मानायचं ठरलं असलं तरी ते दोघांनीही पाळलं पाहिजे. नाहीतर आपण पुरं मानायचं आणि तो पायात मोरकड यायचा, मग काय? हा नवीन प्रश्न आता त्या सर्वांना भेडसावीत होता. संध्याकाळी सारा गाव देवळात जमला होता. पालखीची तयारी होत होती. 12 बलुती घाई करत होते. वाजंत्री आपापली संघ वाजवित होते.
हनुमंतराव पाटील भलं मोठं पागुटं बांधून गंभीर होऊन देखरेख करीत होता. अंग चुकारावर गुरकत होता. गुरव गुलालाचं मळवट भरून देवाभोवती फिरत होता. अव झाली या तयारी इकडं. कोणीतरी ओरडलं तसं पाटील गरजला, उचला र पालखी. भोई पुढं आले. त्यांनी पालखीला हात घातला आणि एकाएकी गुरव किंचाळला, अरे ये थांबा, मला हात लावू नका. काय झाले दिवा? पाटील पुढं गेला आणि गुरुवाच्या अंगात आलेला देव पुन्हा किंचाळला, अरे पाटला गावात हे काय चाललं या? हा, हे खोत आणि चव्हाण लढून का मारते यात? त्याचं कारण काय आम्हासनी सांगावं. मग देवा, अब करावं तरी काय? कोणी ऐकाना बघा आमचं. पाटलानं तक्रार उतरली तसा देव पुन्हा ओरडला, तो पाटील हाय का डोंबारी आहे? हा, ही लढाई बंद होणार नसन तर मला हात लावू नकायचा. तुमचं निशाण ताण करेन म्या. देवाच्या धमकीनं गाव गप्प झाला. खोत टरकली. चव्हाण बावरले. पाटील म्हणाला, बोला चव्हाण. खोत, देव काय म्हणत्यात मोहर येऊन ऐका. पाटील, आम्ही ऐकलं. आम्ही आमच्या कुस्त्या रद्द करतोया. आम्ही कावाच भांडणार नाही. दोन्ही आळीच्या लोकांनी एकदम सांगितलं. तुम्ही त्या दोन पोरीचं काय करणार? हा, मला सांगा. देवानं पुन्हा किंचाळून सवाल केला आणि त्या दोन्ही आळे म्हणाल्या, देवा उद्या सकाळीच आम्ही आपापल्या पोरी आमच्या घरी घेऊन जातोया. आम्हाला माफी करा देवा. असं म्हणते हवाय आणि असं म्हणतोय आता उचला रे मग मला. देव म्हणाला आणि मग पालखी निघाली. दुसऱ्याच दिवशी चिमी आणि चांगुना आपापल्या सासरी गेल्या आणि खोत आणि चव्हाण यांच्या कुस्त्या रद्द झाल्या. जत्रा सुरळीत पार पडली. सकाळीच पाटील आपल्या सोफ्यात हसत बसला होता. कुलकर्णीला आनंद झाला होता. तेवढ्यात गुरव आला. त्याला पाहून पाटील मोठ्यानं हसला, म्हणाला, शाबास र बहादरा, पकड काम केलंस लेका तू. बिना औषधाची खरूज घालवली म्हणायचं काय? कुलकर्णी म्हणाला, तुला देवाचाही सोंग चांगलं करता येतं बरं. आणि ते तिघही असले. मित्रांनो, याचबरोबर पैलवानांचं गाव ही अण्णाभाऊ साठे लिखित कथा या ठिकाणी समाप्त होती. ते आपण ऐकली माझ्यासोबत, अर्थात कृष्णासोबत. मित्रांनो, आता तुम्ही मला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. आणि हो, आपल्या काही कथांच्या फरमाईश असतील तर त्या सुद्धा आम्हाला कमेंट करा. आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत त्या पोहोचवण्याचा प्रयत्न करू. चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन कथेत, नवीन व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.